रावणाचा सख्खा भाऊ मारुतीरायाकडे गेला आणि मारुतीरायाला सांगितलं, हनुमंत आमच्या दादाचं वागणं मला आवडत नाही. बिभीषणाचं वाक्य म्हणजे चोंबाळे होतं, चोंबाळे होतं. बिभीषणाला खुर्ची पाहिजे म्हणून अष्टादश संतांपैकी एका संतानं बिभीषणाला मूर्ख उपमा दिली. मनशी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख झाला. गिरगावकराची पात्रता नाही बिभीषणाला मूर्ख म्हणण्याची. का? कारण बिभीषण एक नामधारक भजने होता. कारण त्यानं भजन केल्यामुळं मारुतीरायानं सगळी लंका जाळली पण बिभीषणाचं घर जळालं नाही. माझ्या देहूतल्या मालकांचा पुरावा आहे. तुका म्हणे अग्नी झाला शे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची. अग्नी सुद्धा बिभीषणाच्या घरातला शीतल होतोय. ही भजनाची ताकद आहे. अधिकारी आहे बिभीषण, आपण नाही म्हणायचं. आपली पात्रता नाही बिभीषणाला मूर्ख. ती महाराजांची व्याख्या आहे, ते महाराजांचा अधिकार होता, त्यांची योग्यता होती. मारुतीरायाकडे आला म्हणे चलायचं तिकडे, काय हरकत नाही. मारुतीरायाने सांगितलं, काळजी करू नका बिभीषण, तुम्ही आजच राजे. मारुतीरायाने सांगितलं, बिभीषण तुम्ही आजच राजे. बिभीषण म्हणला, हनुमंतराय तुम्ही मला कसं राजे म्हणता? तुमचा भाऊ आडमोठी आणि आमचे मालक जगातले त्यांच्या गुंडा, त्यांच्या बरोबरीला कोणी गुंडच नाही. 6 गुंड होते, त्याच्यातला 1 नंबरचा गुंड रावण होता. मग रावणासारख्या गुंडाला ज्यानं दुपारी 2:18 दक्षिणेच्या राजाला बोलून 2:18 आपटो आपटो हाणलं, तो किती नंबरचा गुंड असेल? त्याची बरोबरी करता येते का आपल्याला? एक जण म्हणला, तालुक्यात आपल्यासारखा गुंडच कोण नाही. मग तुझ्यासारख्या गुंडाला जन जन्माला घातलं, तू किती नंबरचा गुंड? एक म्हणला, आपल्यासारखा चालूच कोण नाही. मग तुझ्यासारख्या चालूला जन जन्माला घातलं, तू किती चालू असेल? काही मेळ? त्याची बरोबरी करता येत असते आपल्याला? कुठलीच नाही, कुठलीच नाही, कुठलीच बरोबरी. देव चतुर, देव चतुर किंवा चतुरा तो शिरोमणी, त्याची काय बरोबरी करायची? त्याच्यापाशी एकच काम करायचं, त्याचे पायी घाला मिठी. श्रद्धेनं त्याच्या पायाला मिठी घालायची, याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करायचं नाही. आपली तिथे किती गिरवायची नाही. हात जातील मोडून. मारुतीरायानं सांगितलं, बिभीषणा मी संन्यासी आहे. पत्नीचं दुःख जरी मला कळत नसेल, मी संन्यासी असल्यामुळं, पण माझ्या मालकाच्या पायात किती ताकद आहे मला कळती. तू माझ्या मालकाचे पाय धर. बिभीषण गेला प्रभू रामचंद्राचे पाय धर. नामदेवराय देवाच्या पायाची सेवा का मागतात? उदाहरण क्रमांक 2. पाय धरल्याबरोबर कोण? बिभीषण. लखन जी उठा. डाव्या हाताला स्फटिकाची शिळा होती. मधल्या शिळे, ह्या शिळेवर प्रभू रामचंद्र, डाव्या हाताच्या शिळेवर लक्ष्मण बसलेले होते. उठून दे. आणि मारुतीरायाला सांगितलं, हनुमंत जी बिभीषणाला त्या शिळेवर बसवा. आणि लक्ष्मण भोईला. कोण लक्ष्मण? आपल्या भावासारखा. केळीचं ढेला आपल्याला घ्याला आणि बर्डाचं ढेलं भावाला देणार, असा असेल का लक्ष्मण? 14 वर्ष 27 दिवस पाण्याचा थेंब पेला नाही. कोणासाठी? रामप्रभूसाठी, सीतेसाठी. सामान्य ताकद आहे. अन्नाचं कण झोपच नाही. हो. आईनं जाता जाता सांगितलं होतं, लक्ष्मण रामाविषयी सीतेविषयी स्वप्नात पाप येऊ देऊ नकोस. तर लक्ष्मणाने विचारलं, आई स्वप्न कधी येतंय? पडतंय. म्हणजे झोपल्या. झोप कशामुळे लागती? जेवल्यामुळं. तर लक्ष्मणानं सांगितलं, वापस येऊस तर जेवणारच नाही म्हणजे झोप लागणार नाही, आणि झोप लागणारच नाही म्हणजे वाईट स्वप्न पडणारच नाही. इतका निर्धार असं. अशा भावाला उठून दिलं आणि तिथं बिभीषण बशिला. आणि नुसता बशिला नाही, सुग्रीवा जी समुद्राचं पाणी घेऊन ये. सुग्रीव गेले, पानाचा द्रोण केला, झाडाची पानं तोडले, त्याचा द्रोण केला आणि त्या द्रोणात पाणी आणलं. सोन्याची गुंडी तिथून कुठून येईल? द्रोणात पाणी आणलं. संकल्प सोडा, बिभीषण तुम्हाला राजा मी करतो. तर बिभीषणाची कॅशेट गुंडाळली, त्याचे स्क्रूज पडले डोक्याचे खाली पटापटा पटापटा. म्हणले, देवा आमचा दादा अजिंक्य, 33 कोटी देवता त्याच्या बंदीत आहेत, आणि तो मेल्याशिवाय मला कसा राजा करता येईल? पंढरपुरातल्या मालकाने भगवान प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, बिभीषणा ते इतकं रगिले,
ते मरुस तर मला सीता देत नाही आणि सीता नेल्याशिवाय मी राहत नाही, म्हणजे त्याला मी मारणार. मग त्याला मारल्याच्या नंतर मला लंकेतला सुतळीचा तोडा घ्यायचा नाही, तुला लंकेचा राजा करील. तर हुशार होतं बिभीषण, लय हुशार होतं बिभीषण. प्रभू रामचंद्राला म्हणे, प्रभू ऐका, मी तुमच्याकडे आलो, आता संकल्प सोडायला गुप्तहेरानं पाहिलाय आणि ते जाऊन सांगते की रावण मारल्याच्या नंतर बिभीषणाला प्रभू रामचंद्र राज्य करणार आहेत. मग उद्या जर रावण पाया पडायला आला तर मग लंका त्याला ठेवीन आणि तुला अयोध्या देईल. काय म्हणले प्रभू रामचंद्र, तुला अयोध्या देऊन टाकीन, मी अयोध्येच्या बाहेर जाईल. त्याची बरोबरीच कशाला करायची त्या मालकाची. आज अजित परमात्मा आहे, त्याच्या पुढे काय डोकं लागणार आहे आपलं. संकल्प सोडा तुला राजा. दृष्टांत संपला. माझ्या नामदेवरायाने प्रभू माझ्या पांडुरंगाला विचारलं, देवा बायको चोरून नेलेला रावण, त्या रावणाचा सख्खा भाऊ बिभीषण, तुम्ही त्याला 7 कोटी घराची लंका देऊन टाकली. लंका किती श्रीमंत होती सांगू तुम्हाला. लंकेतल्या रावणाच्या एका घराची 1 चौक टिकल्यावर 35 बारे आमदार होता येत होते. गोळ्या नाही संपल्या माया, गोळ्या चालूच नाहीत डोक्याच्या, तर संपायचा काय प्रश्न आहे. हे अपघात झाल्यामुळे बसून कीर्तन करावं लागते. वय 40 आहे माझे, 41 83चा जन्म आहे, पण त्या अपघातात मार लागला म्हणून उभं राहता येत नाही जास्त वेळ. 22.5 क्विंटल सोनं एका चौकटीला, गुणिले 7 कोटी, किती वर्ष आमदार राहिला असता ते. मग एवढी लंका तुम्ही बिभीषणाला देऊन टाकली. तो रावणाचा सख्खा भाऊ आहे, ज्याच्या भावाने तुमची धर्मपत्नी चोरून नेली. असं काय केलं त्यानं. तर विटेवरच्या मालकाचे डोळे डबडबले आणि नामदेवराला सांगितलं, नामा त्यानं एकच केलं, त्यानं माझे पाय धरले. शरणांगता वज्र पंजरू, जो माझ्या पायाजवळ आला का तुम्हाला प्राणापेक्षा प्रिय. नामदेवराने टाळीच वाजली. भगवान अहो, तुमचे पाय धरणारा बिभीषण, पत्ती चोरून नेणाऱ्याचा भाऊ, विरोधकाचा भाऊ, पण पाय धरल्यामुळे लंकेचा राजा केला. इतकी तुमच्या पायात ताकद आहे, मग मला तरी दुसरं कशाला. चरण सेवा चरण सेवा अखंडित चरण सेवा. ताकद पाय ते बघा. 2 पुरावे ऐकले. ऐकायचं कोण ऐकलं. एका बाईला 100 पोरं, माझ्या माईने 100 पोरं एका बाईला, आणि तिच्याच त्या 100 पोराच्या चुलत्याला बायका 2, पोरं 5. माद्रीला 2, कुंतीला 3, गांधारीला 100. हे भंगार होतं सगळं. ते बेनाकली होते, एकाला आकलीचा कांदा नव्हता. नालायक होते ते. राजा अंध आहे, डोळ्याला पट्टी लावलेली. राजा अंध आहे, अंध अंध, आणि मालकाला दिसत नाही म्हणून बाईनं डोळ्याला पट्टी लावली. गांधारी कुठं कुठं गांधारीचं वर्णन केलं, कुठं कुठं गांधारीला ची चेष्टा केली. पुराण सांगतोय, मी नाही. आमची काय पात्रता आहे तिची चेष्टा करायची. पुराण. काही पुराणांचं मत आहे गांधारीनं पट्टी बांधायला नव्हती पाहिजे, नवऱ्याला दिसत नाही, आणि पोरायनं केलेल्या चुका नवऱ्याला बायकोनं सांगायला पाहिजे होतं.
पण हिनं डोळ्याला पट्टी बांधल्यामुळं कौरवाईनं केलेल्या चुका नवऱ्याला माहीत झाल्या नाही आणि ती नालायक कौरव शिमग्याचा हुरेव झाले. शिमगा सण करतेत का नाही तुमच्याकडे? शिमगा आलाय ना जवळ आता पुढे. म्हणून काही पुराणांनी गांधारीच्या बाबतीत खेद व्यक्त केला. वाद झाला, वाद इतकाही कोपाला गेला. मोठी भाऊजाई आई समान असते आणि आई समान मोठ्या भावाच्या बायकोला मांडीवर बसविलं दुर्योधनानं. नालायक होता. बोलू नये तो शब्द बोलत होता. दुष्ट होता दुर्योधन, दुष्ट होता. खरं ह्या वाईट लोकांना संपवायला कोण येत असतं माहितीये का? घरातलेच घरातलेच घरातलेच. रावणाला कोणी मारलं माहितीये तुम्हाला? रामप्रभूने. आरोप करू नका प्रभू रामचंद्रावर. वानरायनं अद्याप नाही. मारुतीरायनं अद्याप नाही. रावणाला मारलं त्याच्या तुटलेल्या नाकाच्या बहिणीनं आणि बिभीषणाने. या दोन लोकांना रावण फुकला. यमधर्माला ज्या वेळेला रावणाने विचारलं की रामात मला मारण्याची ताकद होती का, तर यमधर्मानं सांगितलं राजा 1 कोटी राम जन्माला आले असते तरी तुला मारू शकत नव्हते. मग मी मेलो कस काय? हे सगळं नाटक तुझ्या बहिणीचं तुझ्या भावाचं. ह्या दोन लोकांमुळे तू मेला. तुम्हाला एक माहिती आहे का? राजकारणात जर एखादा पुढारी पडला तर लोक म्हणते ते कार्यकर्ते आगाव होते. नाही नाही, त्या लोकांनं मला धोका द्याला. लोकांनं धोका द्याला नाही, तू या गाडीत बसलेले कार्यकर्त्यानं दुसऱ्याकडून पैसे घेतले. फक्त तुला कळालं नाही. तू लोकायला दोष द्याला. तुझ्या जवळचे लोक जे तुला वाटत होते का ते फुटले ना, म्हणून तू झोपला. लोकायला दोष देऊ नको. लोक इमानदार आहेत. ते काय कोणाचं जेवायला जाते? ते कोणाच्या गाड्यात बसतात? काय नसतं त्यांचं, काय नाही. एखाद्यानं कीर्तन ठुलं तिथं चालले, एखाद्यानं कंदुरी ठुली तर लिंबन कांदे घेऊन तिथं चालले. लोक आगे मोळाच्या माश्या आहेत. लोकांना काय दान देऊ नको. तुझ्या सोबतचे कार्यकर्ते काही भडवे निघले म्हणून तू झोपला. माणसाला जवळचा माणूस संपित असतो, कधी लक्षात ठेवा. घरात जर आपल्या चोरी झाली तर ज्याला सगळ्या खानाखुना माहिती तोच त्यांना मिळालेला असतो. 100 कौरव कोणी मारले माहिती? पांडवांनी नाही, कृष्णाने नाही, त्याच्या सख्या मामाने शकुनी. नालायक शकुनीनं बहिणीचे 100 पोरं मारले. आरोप करू नका कृष्णावर. विडाला 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 भांडण इकोपाला गेलं. पण राजकारणातला 2 नंबरचे डॉन होते. राजकारणातला 2 नंबरचा डॉन. पृथ्वीवर फक्त 5 राजकारणातले श्रेष्ठ राजे झाले. 5. त्याच्यापैकी 1 नंबरला द्वारकेचे राजा कृष्ण आणि 5व्या क्रमांकाचा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5 राजे. 5 माझ्या वाचनातले बरं. आता या 5 लोकांसारखा राजा आपण जिवंत आहेत तोपर्यंत जन्माला येणार नाही. लय लांबचं कशाला सांगू. इथं बसलेले सगळे तुम्ही आणि मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या 5 लोकांसारखा राजा होणार नाही. 2 नंबरचा राजकारणातला डॉन इदुर काका. इदुरासारखा राजा चंद्र सूर्य तोपर्यंत येणार नाही. आपल्या मरण्याची कथा द्या सोडून. आपण काय झुरळासारखे येत. आली चिठ्ठी, चल होय बाहेर. त्या चिठ्ठीला म्हणता येतं का चल फिरून ये? होपकाडी थांबता येते. हानीतच नाही, फासा टाकते, मधलं काढून घेते. मग घरचे फुकून देते. नाही तर घरचे मातुड्यात दाबीत आहेत, कोणाकडे खाली दाबीत आहेत, कोणाकडे फुकीत आहेत. इतकाच फरक आहे. आपल्या भारतात 3 प्रकारचा अंत्यविधी आहे, पण शक्यतो आपल्याकडे दफन आणि दहनविधी आहे. पण याच देशात काही राज्यात प्रेत गंगेत सोडतात, पण आपल्याकडे तशा गंगा नाहीत ना. त्या उत्तर भारतात वगैरे गंगा आहेत, त्याच्यामुळे तिकडे ते सोडतात. 3 प्रकारचा अंत्यविधी. घरात तीच लोक फेकून देतात, काय विषय नाही. ते काय कोणाला भेट नाही, काय नाही. यम रगिले नाही त्या यमाशी करू ना. त्याला काय दया मया काय काय नसतं. त्याला आयुष्य संपलं ते घेऊन जाते. ते कोणाची वाट बघत नाही. 2 कोटीच्या गाडीत बसतो का, 1000 कोटीची प्रॉपर्टी आहे का, भिकारी आहे का, काय नाही. काम संपलं चल उचल. ते काय ऐकत नाही कोणाचं.
2 नंबरचा राजा विदुर काका, राजकारणातला मर्मज्ञ साधू. आणि विदुर काकांनी सांगितलं, धृतराष्ट्रा राजा, पोरं चुकीचं वागतात, पांडवांना त्रास होतोय, वादिवाद करू नका, भांडण मिटून घ्या. मग भांडण मिटवायला जायचं कोणाकडं? आपल्या खेड्यापाड्यात पद्धत काय असते माहितीये का? 2 भावाचं भांडण लागल्यावर कोणाकडे मिटीत असते? गावातल्या एका श्रीमंत माणसाकडे किंवा प्रतिष्ठित काय असेल ते. श्रीमंत म्हणण्यापेक्षा इज्जतदार, सात्विक, तात्विक, चुका न करणारा. आपल्या लहानपणी. आता तसं नाही. ज्याच्याकडे लय मोठे त्याच्याकडे पैसे, भांडण मिटवायला जायचं. मग त्या काळातला मोठा कोण होता? द्वारकेचा राजा. मग ही दोन्ही त्यांची पाहुणी होती जवळची. पांडव तर आत्याची मुलं होती आणि कौरव आत्याच्या जावाची मुलं होती. नातच होतं जवळचं. हे दोघेही तिथे गेले. पण बसण्याचा फरक पहा. दुर्योधनाच्या पोटात शंकेची खिचडी शिजली आणि दुर्योधनाने विचार केला, आपण याच्या पायाजवळ बसायचं नको. तो उशाला बसला. अर्जुन होते. अर्जुन विवेकाचं टोक होतं. पार्थ ते पृथकीचे बाळ, शास्त्र अभ्यासी घातला काळ. एक कविता सांगत होती. कविता हा काय पुराणातलं वाक्य नाही. पार्थ ते पृथकीचे बाळ, शास्त्र अभ्यासी घातला काळ. जीवनभर वाचनाचा छंद होता अर्जुनाला. पृथकी म्हणजे कुंती, पार्थ म्हणजे अर्जुन. कुंतीला पृथकी एक नाव आहे. अर्जुनाला काही नावापैकी पार्थ सुद्धा म्हणतात. वाचीचा कधी कधी. ज्ञानेश्वरीत फार नाव आहेत अर्जुनाला. अर्जुन विद्वान आहे. अर्जुनानं पायाच्या जवळ बसला. भगवान झोपेतून उठले. नमस्कार कोणाला आधी केला? अर्जुनाला. अगोदर कोण आलता? दुर्योधन. डोळ्याच्या जवळ कोण बसला? दुर्योधन. डोळ्यापासून लांब कोण बसला? अर्जुन. पण आधी अर्जुनाला नमस्कार, कारण पाया पुढचा दिसत असतो. कधी पायाच्या जवळचा दिसत असतो. पायाची ताकद लय मोठी असते. अहो, आमचे बैल एक जणाच्या शेतात गेले. बैल कळतात ना? शेतात गेले. आमच्या एका बैलाला दोऱ्या खाचा नाद होता. तुमच्याकडे कासरा, दोरी, चरहट काय म्हणतात? कासरा. कर्नाटक मध्ये कासरात म्हणतात. कासरा. दोन्ही बैल कासऱ्यानं बांधले. पण एका बैलाला कासरा खाचा नाद होता. सचिन त्यानं कासरा खाल्ला म्हणजे तोडा दातानं, आणि एक जणाची मका खाल्ली. तो माणूस इतका रागीट होता आमच्या गावातला. त्याच्या शेताकडे बघितलं की ते हानीत होता. निब्बर काठीनं मारायचा, लाल होस तर. आमच्या बैलानं मक्का खाल्ल्यावर त्याला किती राग आला असेल विचार करा ना महाराज. एवढा राग. पण त्याने एकदा समजून सांगितलं. आमच्या गड्याला म्हणला, लक्षात ठेव, दुसऱ्यांदा जर बैल आला ना तर तुला बी हानीन आणि मालकाला बी हानीन. तोय म्हणजे मला पण. आमच्या गड्याला म्हणला, आपला बैल कशाला जाऊ दे तू रे. गड्यानं निब्बर काठी घेतली आणि बैलाला मारलं. निब्बर काठीनं बैलाला मारलं. निब्बर काठीनं बैलाला मारलं. मग दुसरा बैल म्हणला, जमलं का? कशाला लोकांची मका खातो? तर हे बैल लय चालू होतं. त्यानं दुसऱ्या दिवशी त्या बैलाचा कासरा खाल्ला आणि मग याचा खाल्ला आणि दोघही मका खायला गेले. तसे बरेच बैल काही बैलाच्या नादी लागून प्यायला जाते. मी बैल म्हणाल, तुम्ही काऊन हसायला लागले? काही बैल स्वतः पापित नाहीत, ते दुसऱ्या बैलाच्या नादी लागून नालायकपणा करते. मला वाटते कासरे खाणाऱ्या बैलांच्या नादी शक्यतो काही बैलांनी लागलं नाही पाहिजे. मग मात्र ते मालक रागावला आणि त्यांना अशी मंदिरापाशी चावडी होती. झाड चावडीपाशी, त्या चावडीच्या झाडाला वटा केलेला, त्याच्यावर खुर्च्या 2-4, त्याच्या त्या बैठकीत चहा प्यानार 2-4 कुत्रे होते त्याच्या भोवताल बसलेले. म्हणजे ते माणसातले कुत्रे, फक्त शरीर माणसाचं वागणं कुत्र्याचं. हो, मग ते माणसाच्या वागण्याहून त्याची हे जाणल्या जाते, किंमत कळत असते.
मग अख्ख्या गावात चर्चा झाली. बाळू महाराजाला 5 चापकाचे फटके. आणि ते चाबूक कशाचा होता माहिती का? चांबड्याचा, कातड्याचा. त्यानं संध्याकाळी तेल लावून ठुलता, म्हणजे जास्त वाकावून चपकन लागाव. आणि पुन्हा ज्याला मारायचं त्याला कपडे घालायचे नाही, उघडं याचं नुसते. आता मी तर धोतरावत जाणार, बनेल नाही, शर्ट नाही, काय नाही, अंगात चपाचप 5 आणणार ताकदीनं. पुन्हा आता कुठं जा, काही लोक असतात काही चांगलं मानते, आणि एखादा म्हणला असेल 4-2 लोक म्हणतात लय महाराष्ट्रातून पाकिट आण तुकडे हाणायलाच पाहिजे. कर्नाटक मध्ये पण चाललाय कीर्तन करायला, नाही चांगला मोकळा करायला पाहिजे. हसतंय कोण ना कोण. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती तुमची. तुम्हाला लय सगळं जगत चांगलं म्हणतं का? तुमचे चेहरे पाहिल्यावर कळतं तुमचे दुश्मन किती आहेत. काय म्हणले महाराज, कसं हो बाबा, लय गावरान तूप खातात तुम्ही, नरम अंग आहे, कातडीत निघतील. मी म्हणलं निघू दिन. मग नाही बाबा आपण आम्हाला कस तरी होईल. मी म्हणलं मग तू उद्या दिवस गावात थांबू नको. आमची आजी झोपलीत नाही रात्रभर, पायात ताकद किती असते बघा. आमची आजी म्हणली बाळ्या ते लय मेलं मारित रे. मी म्हणलं माय माझ्या गळ्यात माळे कशाची बापा, त्याला माळकरी गिळकरी काय कळत नाही, ते माळ करायला तर जास्त मारित आहे. मी म्हणलं आजी पण मी नाही मार खाणार. कशाचं बापू, त्यानं चुलत्याला मारलंय त्याच्यात, तू ही काय कथा आहे, तो तर भावकीचा माणूस. म्हणलं आजी मार खाणार नाही. नकोच बापा, आयुष्य गेलंय, त्यानं किती किती लोकायला मारले मला माहिती आहे बापा. म्हणलं माय मी पंढरपुरातल्या मालकाचं भजन करतो. अरे लय भजन करणाऱ्याला मारलंय माहिती एकटा. म्हणलं माय ते तंबाखू खात असतील, ते भजने गुटखा खात असतील, ते बिडी वडीत असतील. मी तंबाखू खात नाही, गुटखा खात नाही, बिडी वडीत नाही. बरोबर हो बापा, त्याच्यामुळे वाचलाच तर वाचशी, नाही तर ते काय माळ करायला भेट नाही. मला पाहिल्याच्या नंतर काय काय माणसाची अशी खसखस पिकली. बरा आला म्हणजे चांगलं, बरं झालं उघडाच आलाय, नाही तर बनेल घालून येत होता का काय माहिती. मी आल्या आल्या मारुतीरायाचं दर्शन घेतलं. काही प्रतिष्ठित चांगले लोक होते मला पाहायला. अण्णा, तात्या, आबा, काका, नाना, जिजा वगैरे काय लोक असतील असे. शाहूराव, रामराव, भाऊराव, तात्याराव अशी नाव. सगळ्याला प्रणाम केला. तर ते वट्यावर बसलेले म्हणले इथं बी पाया पडायला लोकांचे, रामराम घालायले, जे हरी घालायले, काही सोयऱ्याची माणसं, काही भावकीचे. ते लगेच म्हणला चल 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 पटकन चल, टाइम नाही, 5 फटके हाणायचे. मारत रे बापा आपल्याला, आता कहत नाही मार खाल्ला आगाव का. त्याच्या पायात बूट होता कुरकुर वाजणारा, आणि काठी सुंदरी अशी, ते चाबूक असं हलू लागलं. ते पाहिल्यावर असं मला त्याच्यात विस्तृत दिसू लागला, चपकन लागणं, कातडं निघणं संगच. हो, मी वाकत वाकत गेलो आणि त्याचे पाय बुटा सगळं धरले. मी म्हणलं दादा याच्यानंतर बैल तुमच्या रानात येऊ देत नाही. बर 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 बाय होय घरी, पुन्हा नको बैल येऊ देऊ. दृष्टांत संपला. बैलाला आपलं तुपलं कळते. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम. मुद्दाम जर बैल जर तुमच्या रानात सोडले तर मालकाला दोष द्या. सहज जर जनावर गेलं तर मालकाचा दोष आहे का? मग सहज गेलं तरी हे पुढच्या मालकाला मारित होते, हे चांगलं आहे का? हरामखोर आहे, वाईट आहे, भडवय, नालायक आहे. मग अशा नालायकाचे पाय धरले तर मार चुकला. वाक्य कळालं ना तुम्हाला? इतक्या हलकटाचे पाय धरले तर काय चुकला? मार. तर पंढरपुरातल्याचे मग पाय धरल्यावर काय चुकन माहिती? काळाचा मार चुकणार, काळाचा मार चुकणार, काळाचा मार. मग सामान्य नालायक माणसाचे पाय धरले, हे खरं झालं नाही. मी येरी सांगायलो, येरी सांग, बैलच त्याच्या नावचे केले असते, चल घेऊन जाय बैल. तशा भडव्याच्या पाया पडायला रिकामा का? इतका अपवित्र कपाळ आहे का नालायकाच्या पायावर उचवायला? 229 गाव झाले तुमच्या आंध्र आणि कर्नाटक मधले आतापर्यंत माझे. 229, 83चा जन्म आहे माझा. आणि 3806 गावं महाराष्ट्रात झालीत. एकदा गेलेलं गाव पुन्हा त्या गावात गेलं तर येत नाही.
काय गोळ्या संपल्यावर थोडाच फिरलो, गांजा उडून थोडा फिरतोय. नालायकाचे पाय धरल्याच्या नंतर संकट टळतंय, आपत्ती टळती, मार टळते. तर त्या मालकाच्या पायात किती ताकद आहे, आणि त्या पायापाशी अर्जुन बसलेत. पायाच्या ताकदीचा परिणाम सांगू तुम्हाला. अख्ख्या घरावर तुळशीपत्र ठेवलं. द्वारकेचा राणा पांडवा घरी. बघा हरिपाठात ऐकलं मी. द्वारकेचा राणा पांडवा घरी, घरावर तुळशीपत्र ठेवलं. 56 कोटी यादव एक प्रकारचं मद्य पिऊन मेले. वज्र नावाचा मुलगा वाचला, बाकी सगळे पंढरपुरातल्या मालकाचे पोरं मेले. कोणासाठी? पांडवासाठी. गांधारीनं शाप दिला कोणासाठी? पांडवासाठी, देवाच्या पोरायला. आणि पांडवायला गादी दिली. पण ताकद कशाची? पायापशी. भगवान तुमच्या पायापशी बसलेल्या पांडवांसाठी जीवाची, संसाराची राख केली आणि पांडवाचा संसार सुखी केला. इतके तुमचे पाय गोडेत, म्हणून मला दुसरं काहीच नको. चरण सेवा चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा. किती ताकद आहे पायात. कितीतरी पुरावे पायाचे पाहता येतील. अहो विभीषणाला शक्ती मारली. प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाला सांगितलं विभीषण मरू द्यायचा नाही. शक्ती लक्ष्मणावर नव्हती, विभीषणावर होती. शरणांगता वज्रपंजर. लक्ष्मणानं छातीवर घेतली, पण आपल्या दादाचे पाय धरणारा मरू द्यायचा नाही. इतकी पायात ताकद आहे. भगवान म्हणतात बस झालं. नामदेवराय म्हणले ऐकत रान देवा. कानोपात्रा वारांगणीची पोरगी होती. अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी कानोपात्रा. पण ज्ञानोबरायचं ऐकून पंढरपूरला आली. पंढरपुरातल्या मालकाचे पाय धरले, उजव्या हाताला दफन केले, अंत्यविधी केला. लक्ष्मी डाव्या हाताला, वामांगी रखुमाई दिश दिव्य शोभा, आणि कानोपात्रा उजव्या हाताला. आज पहिलं दर्शन कानोपात्रेच आहे. तुम्ही कर्नाटक मधले कार्तिकी वारीला जास्त असतात. च्या भागातली माणसं कार्तिकी वारीला जास्त येत असतात. हे वाऱ्या सोडत नाही कुठल्याच. त्या मालकाच्या वारीवरच तर आपण 2 टायमाची भाकरी व्यवस्थित खालो. त्या वाऱ्या केल्या पाहिजे. कधी मधी बघत जा. पंढरपूरची ताकद सांगतो तुम्हाला. थोडंसं 10-1 मिनिटं पुढं सरकायचं. हे आलते वरी मला बोलायला. यजमान बी चांगले आरटीओ साहेब आहेत ना. संजीव कुमार वाडीकर. पारमार्थिक क्षेत्रामध्ये वर्णी लावणारी व्यक्ती, संप्रदायातल्या लोकांवर प्रेम करणारी साहेब आहेत. श्रद्धायुक्त. पायापाशी बसलेल्या कानोपात्रेला उजव्या हाताला दर्जा दिला, जागा दिली. विश्वातला प्रत्येक वारकरी त्या झाडाचं दर्शन करून देवाकडे जातो. चरण सेवा. भगवान म्हणले पाय देऊन टाकले, पुन्हा काय पाहिजे ते दुसऱ्या कडव्यात. वासुदेव पंढरीचा, वासुदेव पंढरीचा, वासुदेव
मागणी केली नामदेवरायांनी, देवा मला पंढरपुरात जागा पाहिजे. काल माघवारीमध्ये एका मठात कीर्तन झालं. पंढरीशी जारे आल्यानो संसारा भंग घेतला. का तुकोबाराय पंढरीचं महत्व सांगतात, का नामदेवराय पंढरपुरातली जागा मागतात, का माझ्या आळंदीतले मालक म्हणतात माझे जीवेची आवडे पंढरपुराने नगुडे, पंढरपुराने नगुडे. किंवा होईन भिकारे पंढरीचा वार करे, पंढरीचा वार करे होईन भिकारे, पंढरीचा वार करे. काय ताकद आहे. अष्टादश संतांनी पंढरीचं वर्णन केलं. माझ्या चोखोबारायने जयासाठी तपधावा तो हा उघडाची पाहावा, जयासाठी तपधावा तो हा उघडाची पाहावा, जयासाठी यज्ञ तप तो हा मदनाचा बाप, तो हा मदनाचा बाप. चोखोबारायांचा पुरावा आहे. या मालकाकडे जाणाऱ्या वारकऱ्यांचा दर्जा किती मोठा आहे. ज्या बाईच्या ताटात जगाचा मालक जेवत होता त्या बाईंचं वाक्य, पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी. याच्या पलीकडे तो वारकरी कोण्याही जातीचा असू द्या, हो का उत्तम चांडाळ त्याचे पाये माझे कपाळ, त्याच्या पायावर माझं डोकं. जनाबाईंचे वाक्य आहेत राजे. काय महिमा आहे त्या पंढरपुरातला. अरुण नावाचा सूर्याचा सारथी, त्याच्यावरचा क्षाप, त्यानं केलेली चूक, या चुकीचं निरीक्षण फक्त पंढरपुरात झालं. जगातलं एकही तीर्थ अरुणाचा शाप संपू शकत नव्हतं. कधी कधी युट्यूबला बघा, ऐकायला भेटेल तुम्हाला. इतकी ताकद पंढरपुरात. पंढरपूर किती श्रेष्ठ आहे हे तुमच्या माझ्या सारख्यांनी पुरावा देण्यापेक्षा पुरावा अधिकाऱ्यांचा ऐका. शंकर सांगे ऋषी जवळी सकल तीर्थे माध्यान काळी, येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. 350 गंगा भारतीय वारकरी संप्रदायात पुराण वेद शास्त्र प्रणालीमध्ये 350 गंगेंची वर्णी आली. त्याच्यापैकी 349 गंगा भारतात येतात. एकच गंडकी नावाची गंगा नेपाळ नावाच्या देशात गेली. त्या पवित्र गंगेतला पाषाण काढला आणि भगवान रामचंद्राची सीताई साहेबाची मूर्ती त्या गंडकीतल्या पाषाणाची होणार आहे. नेला शासनानं तो दगड आता तिकडे गंडकी. बाकी 349 गंगा भारतात. आपल्या मंगलाष्टकामध्ये गंगेचं वर्णन केलेलं आहे. चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर कर्णाचं लग्न झालं वृषाली नावाच्या पत्नी सोबत, स्त्री सोबत. वंगदेशाचा राजा कर्ण, भारतातला शिव होता कर्ण. 4 शिवांपैकी महाभारतातला शिव. कधी कधी नद्यांची नावं लक्षात ठेवायचं. 2734 उपनद्या भारत देशात आहेत. 2734 उपनद्या. शिक्षण 7वी. काय करता शिक्षण? खूप शिक्षण असलं म्हणजे लई शहाणा होतो काय? तो पोटाची खळगी भरीन, दुसरं काय करू शकतो? उलट माझ्या पाहण्यात जे अति शिकले ते मायबापाच्या विरोधात गेले. कितीतरी पाहतोय. लाज वाटती त्या भडव्याच्या शिक्षणाची पदवी वाचायला. लाज वाटते. मायबापाला सांभाळीत नाही हरामखोरा. गाडीभर पुस्तक शिकलास तू. एखादं कमी शिकलेलं मरेपर्यंत मायबापाला सांभाळायला. तुम्हाला एक सांगू का? जो कीर्तनकार मायबापाला सांभाळतो त्याचं कीर्तन ऐका जा.
जो मायबापाला सांभाळीत नाही, तुम्हाला माहीत झालंय गिरगावचा बाळू आई वडील, माझे वडील 90ला जात राहिले, माझ्याकडे आई आहे. तुम्हाला जर उद्या कळालं गिरगावकर आईला सांभाळीत नाही, असं जर कळून तुम्ही कीर्तन घेत असताल तर तुमच्या घराला कुपटी लागल, तुम्हाला पाप लागन, पाप. तुम्ही नालायक बाळाला बोलिता जो आईला सांभाळीत नाही. शास्त्रे केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिखेची. अर्ध पाप गुन्हा सहन करणाऱ्याला असते. पण काही गोष्टी आहेत ना, जरा तपासून बघत जा. काही नका करत जाऊ पाप वाढवायच्या गोष्टी. ह्या मातीला इतक्या साधू लोकांचा स्पर्श झालाय. वैकुंठवासी मारुती महाराज माकणीकर म्हणजे निष्ठावंत संत होते, विटेवरच्या मालकाचे निष्ठावंत संत. वारीला जायचे महिन्याच्या. रस्त्यानं वडा होता, वड्याच्या पलीकडे सोबतची माणसं पलीकडे गेली आणि महाराज अलीकड लघुशंकेला थांबले. तितक्यात वड्याला पाणी आलं. पाऊस वरी पडला होता, पूर आला वड्याला. सोबतची 5-10 वारकरी पलीकडे, त्यांनी एकटे वैकुंठवासी मारुती महाराज माकणीकर अलीकडच्या कडेला येतात. वडा भरला, पलीकडे जाता येत नाही. रात्र झाली. रात्र झाल्याच्या नंतर करावं काय, आता जायचं कसं, वडा उतरत नव्हता. पलीकडच्या वारकऱ्याला आवाज दिला, जा मंदिरात जाऊन झोपा. ते गेले मंदिरात. गावकरी लोक आले, त्यांना नेलं, जेव घातलं. वापस आले गावकरी लोक. पूर्व सरला का पाहला तर झाडाखाली माकणीकरांचं कीर्तन चालू होतं. वारीत रोजचं कीर्तन असायचं, कीर्तन चालू होतं. किती निष्ठा, कोण होतं ऐकायला. एकट्या साधून झाडाखाली नियम करावा, अशा नियमानं परमार्थ करणाऱ्या लोकांमुळे संप्रदाय जिवंत आहे. हे आमच्यासारख्या टपराटुपराच्या गाडीत बसणाऱ्यांमुळे संप्रदाय नाही, या लोकांमुळे राजू, ज्यांचे तुम्ही फोटो टाकलेत त्या लोकांमुळे संप्रदाय जिवंत आहे. आनंद वाटला. माकणीकरांचं कीर्तन आहे, महेश महाराजांचं छान वाटलं. अभ्यासू व्यक्ती आहे, ज्ञानोबाराय तुकोबारायचे साधक आहेत, छान व्यक्ती. सात्विक आहे का. एक जण मला म्हणे, महाराज कीर्तन असं झकास करा. त्या बायकोची साडी नेसून नाचतो. कीर्तनात झकासपणा काय करायचा. अरे तुला झकास ऐकण्यासाठी लय मोठे स्टेज आहेत, खूप स्टेज आहेत. या स्टेजला अपवित्र करू नका. या स्टेजवर ज्यानं अपवित्र नाटक चाळे केले का, त्या भडव्याच्या घराला कुलूप लागन, त्या वक्त्याच्या पण. ही गादी फार पवित्र आहे, ही आगाव सांगायची गादी नाही. कीर्तन चांग होय अंग हरी, इतकी पवित्र गादी. काय सांगू लागलो. भगवान शिवशंकर सांगतात, सर्व गंगा तुमच्या माझ्यासारख्या पाप्याने आंघोळ केल्याच्या नंतर अपवित्र होतात आणि पवित्र होण्यासाठी चंद्रभागेत जातात. आणि ती चंद्रभागा पंढरपुरात आहे. म्हणून वास द्यावा पंढरीचा, मला पंढरपुरात जागा द्या. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवरे देव सांगा. नाही सापडत. बाकीचे तीर्थे काळे देती दान. बाकीच्या तीर्थावर कधी बी तुम्हाला काही भेटणार नाही. शास्त्र आहे त्याच्या पाठीमध्ये, पुराण आहे, वेद आहे, पुरावा आहे. पण कोण्या वेळेला जा, चंद्रभागा तुमचं पाप शालन करेल, इतकी मोठी ताकद आहे. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटिवावे, चोखा मेला. जातीचा संबंध नाही, वर्णाचा पंथाचा संबंध नाही. पंढरपूरला आल्याच्या नंतर एक मुसलमान संत गाजले, त्या संतांचं नाव कबीर. आनंद आश्रमावर भजन केलं उत्तर भारतात. इतकं भजन केलं की ते भजन केल्याच्या नंतर ते कपडा इनीत होते, ते कपडा राम राम म्हणत होता. एक शपथ पुरावा सांगतो. ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम ग, ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम ग. शपथ पुरावा, ओरिजिनल पुरावा आहे का. कबीराचे मागे विनू लागे शेला,
कबीराचे मागे विनू लागे शेला. विठेवरचा मागे. एवढा अधिकार संपन्न तपस्वी पंढरपूरला आल्याच्या नंतर वारकरी संप्रदायात दखल झाला. एक म्हणलं नाही मुसलमान कसा घ्यायचा. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जान विष्णुदास. मुसलमानाच्या कुळातला सजन नावाचा खाटीक होता. खाटकाचा धंदा काय असतो. पण इमानदार खाटीक मी म्हणत नाही, संत म्हणतात. इमानदारीनं त्याचा तो मासाचा धंदा करायचा तर त्याच्या वजनात शालिग्राम दगड होता. शालिग्राम म्हणजे प्रत्यक्ष विष्णू. विकुलागी मास संप्रदायातली लोक होते. हो, एवढी मोठी व्याप्ती या लोकांची. विठाला 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 काय ताकद आहे पंढरपुराची. आजच्या या पारमार्थिक क्षेत्रामध्ये ज्ञानयज्ञामध्ये जी भूमी गुरुवर्य माकणीकर महाराज असतील, मारुती बाबा, गुरुवर्य उज्ज्वलानंद बाबा असतील, अशा साधूच्या पदस्पर्शन आलेल्या भूमीत झालेल्या भूमीत बसव कल्याण तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय श्री शरणो सलगर साहेब ते सुद्धा मनाचा मोठेपणा करून या आध्यात्मिक क्षेत्रात वर्णी लावण्यासाठी आलेत. आदरणीय साहेबांना धन्यवाद. तुमच्या सोबतचे जेवढे सहकारी आहेत त्यांना सुद्धा प्रणाम, धन्यवाद. एक मुद्दा सांगतो, 10 मिनिटात आपण पूर्णविराम करू. किती मोठी ताकद आहे पंढरपुरातली. अरुणाचा शाप, अरुणाला लागलेला दोष. अरुण हा सूर्याचा सारथी आहे, जगाला प्रकाश देणारा सूर्य. त्याचा दोष पंढरपुरातल्या शिवाय संपला नाही. अरुणाला मानवी रूप धरावं लागलं. ते रूप म्हणजे कुर्मदास. लहुळला पंढरपुरातल्या मालकाने समाधी दिली आणि अरुणाचा शाप संपला त्या ठिकाणी. विद्यानगर नावाचं एक नगर आहे, महत्व सांगतो पंढरपुरात. हे विद्यानगर नावाचं एक नगर आहे. त्या नगरीचा राजा अत्यंत सात्विक, तात्विक, सुडाळ, तेजस्वी राजा आहे. पण तो शाक्तपंथी, तो देवीचा उपासक. सचिन देवीचा उपासक असणारा राजा, त्यानं जगदंबेचं मंदिर, त्याच्या देवीचं नाव होतं राजाई. त्या राजाई देवीचं मंदिर रुपयाचं केलं. रूप नावाचा एक धातू आहे, त्याचं एक सुंदरसं मंदिर केलं. देवीला चंद्रहार होता, देवीला नित्य पितांबर असायचा, देवीला नित्य पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. शाक्तपंथी देवीचा उपासक होता. माझं मत आहे, देव तुम्ही माना पण सात्विक देव माना. शेंदरी हेंदरी कोण पूजी. मला सांगा, त्या देवाला बोकड्या लागतो ते देव तुमचं काय चांगलं करणार. ज्या देवाला भूक लागल्याच्या नंतर शेळीचं पोरग खातो, शेळी कळती ना, शेळीचं पोरग ज्या देवाला खाला लागतंय तो देव तुमच्या लेकराचं काय कल्याण करणार. माणसं सुद्धा इतके नास्तिक झाले. आमच्या आमक्याला मुलगा होत नव्हता म्हणून त्या देवाला बोकड्या कापल्यावर मुलगा झाला. त्या मुलाचा आजोबा कापायला पाहिजे होता, म्हणजे त्याला वरून 9-10 पोरं पडले असते. त्या मुलाचा बाप कापायला पाहिजे होता. काय शेळीचं पोरग कापून फायदा आहे. गरीब गरीब शेळी आहे ती, झाडाचा पाला खाणारी, आणि तिचं पोरग कापित असतात का. वाघ काप, सिंह काप, बिबट्या काप, चिता काप, मग कसं होते पाय. मोकड्या शेपुडीचं पोरग. देवी ती माना जी देवी सात्विक आहे, जिला पुरणपोळीचा नैवेद्य. ज्या देवीला बोकड लागतो, मेंढी लागती, ती देवी तुमचं काय कल्याण. तुमच्या तोंडाची चोचली भरण्यासाठी देव बदनाम केली तुम्ही. कशाला देवाला नाव ठेवता.
देवी ती सात्विक माना. वारकरी संप्रदायात जगदंबेला अनन्य साधारण महत्व आहे, पण कोण्याही जगदंबेला नाही. सात्विक सदाचारी देवी. विद्यानगरीच्या राजाच्या नगरात एक वारकरी गेला. त्या वारकऱ्यानं भजन सुरू केलं. राजानं सांगितलं हे भजन आमच्या इथं चालत नाही, आमच्या इथं देवीचं भजन करावं लागतं. हे वारकरी रगील होतं माझ्यासारखं. ते वारकरी म्हणला तुझ्या देवीचं सांगायला ती देवी आमच्या पंढरपुरात झाडून काढायला. तापलं ती राजा. सन 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 तापलं. ते म्हणलं काय पितांबर बघ म्हणला, लाखो रुपयाचा पितांबर आहे, 2-4 कोटी रुपयाचा चंद्रहार आहे देवीला. ते म्हणला काय करीत असतील तर कर, पण ही देवी पंढरपूरला झाडायला आहे. राजा म्हणला फाशी देईन. ते म्हणला तू काय देतो, जर ही देवी पंढरपुरात नाही दिसली तर मी तुझ्याकडे फाशी घेतो. चाल म्हणजे पंढरपूर. कारण त्याला माहीतच नव्हतं पंढरपुरातली विटेवरची देवी किती मोठी. तू विटेवरी सखये बाये ओ करी कृपा, तू विटेवरी सखये बाये ओ करी कृपा, ओ करी कृपा उजळ कुळ दीपा मार्ग बहु सोपा यवने लवलाही यवने लवलाही सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा, सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. एका तर बाईच्या अंगात नाही आलं असं म्हणलं का सांगत, दुसरं म्हणू का अंगात याचं, पण मला संप्रदाय नाव ठेवील ते म्हणल्या. तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, ओ करी कृपा उजळ कुळ दीपा मार्ग बहु सोपा यवनी लवलाही यवनी लवलाही सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा, लावण्य मनोहरी ओ करी कृपा, सावळे सुंदरी ओ करी कृपा, एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई. त्या जगदंबा मानायच्या, ती देव मानायचे. नालायक देव नाही, नालायक महाराज बी मानायचे नाही. लय भोंदूचा उता आलाय, भोंदूचा उता आला. सुना नाही गाव अज्ञानी लोकाची तिकडेच धाव. देवाच्या नावाखाली मठासाठी पट्टी, जमलेल्या पट्टीवर चाले हात भटी. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच नाही असं वेगळा. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच नाही असं वेगळा. अशा भडव्या बोवायला मानता का तुम्ही? पाप लागन तुम्हाला. ए लेकराला स्वप्नी झाली वैदाची दोरी, दारूची शिष्याला लय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करी चिव चिव, निर्दयी माणसाला कशी नाही घेऊ, निर्दयी माणसाला कशी नाही घेऊ, निर्दयी माणसाला कशी नाही घेऊ. हे दुनियादास राष्ट्रसंत दुनियादास महाराजांची पद, ओरिजिनल पद आहे का? ओरिजिनल अभंग. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी मनती साधू. अंगाला ओनिया राख, डोळे झाकुनी करती पाप, डोळे झाकुनी करती पाप. अशा नालायकायला मानायचं नाही. ह्या जास्त येडेवानी करतात. कारण जगाच्या मालकिनीला नालायक महाराज कळाला नाही. रावण खरा महाराज होता का? जरा सावध राहत जा. भांगाऱ्या भुंगाऱ्याच्या नादी लाग जाऊ नका. कोणी महाराज दिसला की काजू टाकून दूध देते, नवऱ्याला चहा करीत नाही, भिताडा अंगाव पडन. नवऱ्याला वेळेला जेव घालीत नाही, महाराजाला दूध पाजायला. जेसीबीने ओढून काढावं लागन भिताडा खालचं तुला. चांगल्या साधूची सेवा करा, अंगाऱ्याची काय सेवा करता? राजा पंढरपुरात आला. देवी महाद्वार झाडत होती. राजाला पाहिल्याबरोबर देवीने तिकडं तोंड केलं. वारकऱ्यानं सांगितलं ए बाई सरक बाजूला. कोण बाई म्हणते म्हणून पाहिलं तर राजानं बघितलं जगदंबाई.
टप 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 डोळ्यातून पाणी आलं. आईसाहेब तुम्ही इथं? तर जगदंबेनं राजाला सांगितलं, राजा प्रणाम. जगदंबा राजाला प्रणाम करायला. तो राजा म्हणला, आईसाहेब कोट्यावधी रुपयाचा चंद्र हाल तुम्हाला रोज नवा घालतोय, रोजची रोज पितांबर घालतोय, 5-50 लोक तुमच्या अभिषेकासाठी पूजेसाठी आहे, नित्य पुरणपोळीचा नैवेद्य, तुम्ही एवढ्या मोठ्या इथं झाडता कस काय? तर देवीनं सांगितलं, इथून झाडून काढल्यामुळंच तिथं पूजा भेटते. पंढरपूर झाडल्यामुळंच मला तुझ्याकडे पूजा भेटते. इथं ज्या दिवशी नाही झाडलं त्या दिवशी तुला सुतक पडतंय. तुझ्या नगरीत कोणी पूजा करायसाठी राहत नाही. कल्पना करा किती मोठा असेल पंढरपूर. वास द्यावा पंढरीचा, म्हणून पंढरपुरात जायला पाहिजे, नकोय दुसरं. काही काही पाप असे प्रबळ आहेत की तिथल्याशिवाय जातच नाही, जात नाही तिथं, जात नाही तिथल्याशिवाय. चंद्राला क्षय नावाचा रोग झाला. चंद्राला क्षय नावाचा रोग झाला. चंद्राने एक चूक केली ती. चंद्र ज्या महाराजाकडे शिकला त्याच महाराजाच्या पत्नी सोबत लग्न केलं. मी नाही सांगत पुराण, मी काय त्याच्या लग्नाला मंगलाष्टक म्हणायला नव्हतं. पुराण सांगते. आणि पुराण तुकोबारायांनी गळ्यात धरलं. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणी विचारोनी. पुराणाला किंमत आहे राजा, पुराणी जराच गोड आहे. चंद्राला क्षय नावाचा रोग झाला. या याधीतून मुक्त होण्यासाठी चंद्राला लोहदंड नावाच्या तीर्थात स्नान करावं लागलं. ते लोहदंड नावाचं तीर्थ पुंडलिकरायाच्या पुढे आहे. तिथं स्नान करावं लागलं चंद्राला. किती फिरला असेल चंद्र. ए निशापती भय दिनपती जाय, ऋतुपती भय सकल तिता, प्रकाश भयन दिवाकराय, प्रकाश भयन दिवाकरा, प्रकाश भयन दिवाकरा. नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुक्यान दिले का? निशी माझी शीतल प्रकाश देणारा चंद्र व्याधीजन्य चंद्र झाला काळा. तिथं पाप संपलंय लोहदंड नावाच्या तीर्थात. मग जगाला शीतल प्रकाश देणारा चंद्र जर पंढरपुरात शुद्ध होतोय, म्हणून वास द्यावा पंढरीचा. तिथं तिथं शुद्धता एवढी मोठी आहे. एक मुद्दा सांगतो 2 मिनिटात, पूर्ण रामपत झालं ना. आता मलाही लांब जायचं, पुरे झालं. आदरणीय संजीव कुमार वाडीकर साहेब आजचे यजमान आहेत. ते काही कामा करतात दिल्लीला केलेले आहे, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. तारखेच्या संदर्भात हा सचिन सारखा संपर्क करत होता. मला वाटतं रांगोळीची कला सचिनला चांगली येते. धन्यवाद सचिन तुला. इतकी मोठी ताकद पंढरपुरातली, एवढी मोठी शक्ती पंढरपुरातली, त्या पंढरपुरातल्या अधिष्ठानाची ताकद नाही आतापर्यंत मोजता आली. उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्रमय. वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीच्या. पंढरपूरच्या बरोबरीचे वर्णन कोणी करू शकत नाही. फार त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. एवढी मोठी पंढरपुरातली व्याप्ती. काहीतरी आठवलं तुम्हाला. महान दर्जा पंढरपूरचा. त्या भूमीत इतकी ताकद, त्या पवित्र गंगेत इतकी ताकद. ह्या देव देवता आदी करून सर्व ज्या काही विकोपाला काही पापामुळे गेल्या, ते पाप शुद्ध करण्याचं ठिकाण फक्त पंढरपूर आहे. खूप मोठी व्याप्ती. स्वर्गातल्या राजानं नालायकपणा केला. देशावर संकट कधी येत असतं माहिती का? आता राजकारणी बी इथं येत आणि तुम्ही परमार्थिक बी येत. तुमच्या तालुक्याचे राजा आहेत. आमदार साहेब, 2 लोकांच्या पापानं प्रांतावर संकट येत असतं. एक राजाचं पाप आणि दुसरं परमार्थ करणाऱ्याचं पाप. नाही केलं पाहिजे परमार्थ करणारे. तालुक्याचे आमदार आल्या गिरगावकराच्या पाया पडले. त्याची जात विचारली नाही, त्याचं गाव विचारलं नाही, ते किती श्रीमंत विचारलं नाही, त्याच्या आकलीचा विचार केला नाही. कशा करता पाया पडते? वारकरी म्हणून. तालुक्याचे आमदार, विद्यमान आमदार.
मग आमच्या लोकांनी किती चांगलं वागायला पाहिजे. ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आम्हाला भातावर तूप टाकीती. तिच्या गोळ्या संपल्यात का त्या बाईच्या? नाही नाही नाही. त्याचं एकमेव कारण आहे तू ज्ञानोबा तुकोबारायचं नाव घेतो म्हणून तुझ्या पाया पडते. म्हणून तू तंबाखू खायला नाही पाहिजे, तू बिडी नाही वडायला पाहिजे, तू गुटखा नाही खायला पाहिजे. नीट राह, नाही तर घराला कुपाटी लागेल. काही काही एक जण म्हणला आमच्या भागातला एक नंबरचा गायक आहे, त्याच्यासारखं गाताच कोणाला येत नाही. चालू भजनात अशा भडव्याचं ऐकल्यावर तुम्हाला पाप लागेल. अनोळखी माणसाला बसू दिला असतं कर त्या घरात. अरे सचिन विचारली का त्यानं जात पंत काही विचारलं? मोठ्या गाडीत तर साहेब चोर बी येते. त्याच्यावर काय असतं? मोठ्या गाडीत महाराज आला म्हणजे लई छान असतो काय? या संप्रदायाला आचरणामुळे किंमत आहे, वागण्यामुळे किंमत आहे, अभ्यासामुळे नाही. अभ्यासावाले लई लोळायलेत नदीला. चूक केली राजानं. तो राजा मी मगाशी बोलून गेलो. आपल्या भारतीय संस्कृतीत एक किंवा दोन पद असतात ना मंत्र्या, शक्यतो एकच असतात. आणि वरच्याच्या लय जवळ असला तर दोन, म्हणजे वरच्याला लय चिटकलेला असला तर दोन पद. याच्या व्यतिरिक्त काय असतं? पण 222 पद आमदार साहेब एकाच मंत्र्याला. तो अमरपुरीचा राजा आणि त्यानं चूक केली. त्या चुकीमुळे 5 प्रकारचं अमृत खराब झालं. हे अमृत शुद्ध होण्यासाठी 124 यज्ञ केले. 123 यज्ञ कोणालाही करता येते. 24 यज्ञ करण्यासाठी मुलगी लागते. दशरथ राजाला हा यज्ञ करण्यासाठी शांता नावाची मुलगी वटीत घ्यावं लागली. तिला मानस कन्या म्हणते शांता. पण नशीब चांगलं होतं, इंद्राला मुलगी होती जयंती. तिचं लग्न झालं. 124 यज्ञ केले. पावसाळ्यात एका वढ्याला जितकं तुप वाहते हत्तीच्या सोंडीसारखं तुप यज्ञात टाकलं, पण अमृत नाही शुद्ध झालं. अमृत शुद्ध करण्यासाठी देवर्षी नारदानं पर्याय सांगितला. जम्बूद्वीपामध्ये पंढरपूर नावाचं एक गाव आहे. त्या पंढरपूर नावाच्या गावाच्या तीराला कडेला एक दिव्य अशी तेजस्वी चंद्रभागा नावाची गंगा आहे. त्या पवित्र पापनाशीच्या तीरावर एक लिंबाचं झाड आहे आणि त्या लिंबाच्या झाडाखाली चोखोबा नावाचे संत आहे. त्या संतांच्या सानिध्यात जा. मंगळवेढा नावाचं गाव आहे चंद्रभागेच्या तीरावर, आणि त्या मंगळवेढ्यात चंद्रभागेच्या तीराच्या पुण्याईनं, त्या परिसराच्या पुण्याईनं आणि त्या वारकऱ्याच्या ताकदीनं तुमचं अमृत शुद्ध होईल. खाली गेला इंद्र 5 प्रकारचे कलश घेऊन. पण इंद्राने विचार केला, हे महाराज साध्या झोपड्यात राहतं, याच्या पुढे आपण कशाला बसायचं? इंद्र झाडावर बसलं. 4 प्रकारचं अमृत शुद्ध झालं, एक तसंच राहिलं. वापस गेला इंद्र, नारदाला सांगितलं एक अमृत तसंच राहिलं. नारदानं सांगितलं, इंद्रा तुम्ही राजे आहात, पण अमृत शुद्ध करण्याची ताकद तुमच्यात नाही. त्या पंढरपुरातल्या वारकऱ्यांनी अमृत शुद्ध केलंय, तुम्ही जाऊन त्याच्या पाया पडा. इंद्राला वाकावंच लागलं. वाकण्याची ताकद सांगू? पंढरपुरातली माती ज्या साधूच्या पायाला लागली, त्या साधूच्या पायावरची पंढरपुरातली माती इंद्राच्या कपाळाला लागली, तेव्हा 5व्या प्रकारचं अमृत शुद्ध झालं. इतकी ताकद आहे पंढरपुरात. आणि म्हणून वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा विढोबार उमाई. संतांचं महत्व, तीर्थाचं महत्व लक्षात घेत जा. गाढवांचं ऐकत जाऊ नका. साहेब गाढव पिशवीतली साखर खात होतं. साखर कळतील तुम्हाला? एक जण बाजाराला गेलं आणि एक शिल्लक रंगाचं पाणी पिलं आणि पिशवी त्याच्या हातातली पडली. पाणी कोणतं असेल तुम्ही घरी गेल्या पा गुत्त थोडं घेतलं मी सांगायला, टाइम तर संपलाय. पिशवी हातातली खाली पडली. 4 किलो साखर होती. गाढवाला पिशवी सापडली, गाढव पिशवीतली साखर खावला. आपल्या संप्रदायावर विश्वास ठेवायच्यावर सांगतो. गाढव पिशवीतली साखर खात असताना तिकून हत्ती आला ना, हत्तीनं गाढवानं हत्तीला विचारलं, साखर खाल्लीस का? ते म्हणलं किती बरं. आता त्या हत्तीवर राजा बसवत होता, त्याला काय कमी होतं? राजानं पाळलेला हत्ती म्हणलं ते काय भिकारी थोडंच होता साहेब. राजानं खूप वेळेस गोड पदार्थ खाल्लेले. मग गाढव हत्तीला म्हणलं, हत्ती साखर कशी लागती? ते म्हणलं गोड. काय चुकलं हत्तीचं? गाढवानं काय विचारलं हत्तीला, साखरची चव काय? ते म्हणलं गोड. तर गाढव म्हणला, तू मूर्ख आहे, साखर खारट आहे.
गाढव गाढव त्यांनाच म्हणतात ना, ज्यांच्याकडून काम करून घेऊन ज्यांना वैरण टाकतात त्यांना बैल म्हणते, आणि काम करून घेऊन गावखराला सोडतात त्यांना गाढव म्हणते. सोपा मुद्दा आहे. गाढवाचा दुसरा एक मुद्दा सांगू का? गाढव पौर्णिमेच्या दिवशी भिंतीच्या वर सावलीला उभं राहते. चंद्र अंग पोळी तुका नाही, पण तरी आणि चैत्रात उन्हाळ्यात उकांड्यात लोळते उन्हात, आणि पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी भितडाच्या कडीला वल सावलीला, जिकून सावली पडती का तिकून म्हणला लय पोळायले. ते गाढव असते. असे काही काही गुण 2-2 पायाच्या गाढवात पण आहेत. ते समजून घ्या तुम्ही तुमचे. तर गाढवानं हत्तीच्या विरोधात कोर्टात केस टाकली. म्हणे हत्ती साखर गोड म्हणायला आणि साखर खारट तिखट. कोण म्हणते? गाढवा. केस लवकर टेबलावर आला. येत असती कीर्तनात ती पटकन टेबलावर लवकर केस आली. पण न्यायाधीशानं शिक्कामोर्तब केल्याच्या नंतर राजाची हे लागते, त्याच्यावर मोहर लागते, मुद्रा. आणि तो राजा, मुद्रा मारणारा राजा हत्तीच्या पाठीवर बसत होता. हत्ती त्या कठड्यात उभा होता. इकडच्या कठड्यात गाढव, इकडच्या कठड्यात हत्ती, आणि